नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या भरतीबाबतची माहिती पाहणार आहोत। तर अमरावतीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जाहिरात याची प्रसिद्ध झालेली आहे। तर याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार, शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इतर जिल्ह्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात पण जाहिरात शेवटी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये अंगणवाडी सेविका पण आहे आणि मदतनीस पण आहे। तर बघा, ही जी जाहिरात निघालेली आहे अमरावतीच्या कोणत्या विभागात निघालेली आहे आणि किती जागेसाठी निघालेली आहे। तर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती शहर पूर्व। तर अमरावती शहर पूर्व या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। म्हणजे अमरावती शहरातील जे पूर्व विभाग आहे त्या ठिकाणचा एरिया तेव्हा दत्त पॅलेस, पहिला मजला, गांधी चौक, अमरावती। तर या ठिकाणी तुम्हाला आपला जो अर्ज हा जमा करावा लागणार आहे, कारण अर्ज हा ऑफलाईन पद्धतीचा आहे आणि तुम्हाला दिलेल्या पत्र स्वतः नेऊन द्यावा लागेल। या ठिकाणी फक्त महिलाच अर्ज करू शकतात आणि अर्ज तुम्हाला बाय हँड द्यावा लागेल। तर बघा, पदाचे नाव अंगणवाडी सेविका उर्दू भाषिक, अंगणवाडी मदतनीस मराठी भाषिक आणि अंगणवाडी मदतनीस उर्दू भाषिक। तर यामध्ये लक्षात ठेवायचं अंगणवाडी सेविकाचे पोस्ट आहे ते उर्दू भाषिकसाठी असणार आहे। आणि तुम्हाला या ठिकाणी कोणते कामं करावं लागणार आहे ते संपूर्ण PDF मध्ये वाचून घ्यायचे। अंगणवाडी सेविकेचे वेगळे कामे असणार आहे आणि मदतनीसचे वेगळे कामे या ठिकाणी असणार आहे। पात्रता मागितली 12वी पास, सर्वच महिलांना 12वी पास या ठिकाणी मागितलेला आहे। कमीत कमी 12वी पास असणे गरजेचं आहे। लक्षात ठेवायचं, जेवढं जास्त तुमचं एज्युकेशन असेल तेवढी जास्त तुमची नियुक्ती होण्याची शक्यता जास्तीत जास्त असेल, कारण मेरिटच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते। प्रकल्प कार्यालय अंतर्गत स्थानिक रहिवासी असावा, जे की प्रकल्प कार्यालय या ठिकाणी सांगितलेले आहे। तर या ठिकाणी जर स्थानिक रहिवासी असाल तरच तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। ठीक आहे, यासाठी तुम्हाला डोमेसियल, तुमचं रहिवासी प्रमाणपत्र, गॅस कार्ड, घर टॅक्स पावती एवढे हे जे कागदपत्र आहे हे तुम्हाला अर्जासोबत जोडावे लागणार आहे। तर वयोमर्यादा असणार याची 18 ते 35 वर्षापर्यंत सर्वच महिलांना, आणि जे विधवा महिला आहेत त्यांना या ठिकाणी 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे। ज्या महिलाला 2 पेक्षा जास्त मुलं आहे त्यांनी अर्ज भरायचा नाही आहे। त्यांना 2 मुलं आहे त्यांना अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। 3 जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही, तुम्हाला या ठिकाणी अपात्र केल्या जाईल। ठीक आहे, आणि यामध्ये महत्त्वाचं तुमची बदली केल्या जाणार नाही आहे। तर या ठिकाणी बघा महिलांनो, अर्ज स्वीकारण्याचा आणि अंतिम दिनांक असणार आहे 17 सप्टेंबर। 17 सप्टेंबरमध्ये तुम्हाला अर्ज जो आहे सकाळी 10:30 ते 5:30 या दरम्यान तुम्हाला जमा करावा लागेल। ठीक आहे, 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या दरम्यान तुम्ही दिलेल्या कार्यालयामध्ये अर्ज जमा करायचा। मी तुम्हाला जो पत्ता सांगितला सुरुवातीलाच त्याच ठिकाणी तुम्हाला अर्ज जमा करावा लागेल। 17 सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे। तर अर्जासोबत जे काही तुम्ही डॉक्युमेंट जोडा सर्व डॉक्युमेंट तुमची स्वतःची सही करायची। या प्रकल्पाअंतर्गत अर्ज कोण करू शकेल? प्रकल्प अंतर्गत क्षेत्र ते बघा या ठिकाणी दिले, बडनेरा जुनी वस्ती, नवी वस्ती, बडनेराकडून येताना बडनेरा अमरावती रेल्वे लाईनच्या डावीकडील बेनाम चौकापासून रेल्वे लाईनच्या उजवीकडील संपूर्ण भाग। ठीक आहे, बेनाम चौक, राजकमल चौक, पंचवटी, कटोरानागा, पोटे चौक या रस्त्याच्या उजवीकडील भाग, पोटे रिंग रोड चौकापर्यंत जाताना उजवीकडील परिसरातील रहिवासी। ठीक आहे, हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं। नंतर कॉटन मार्केट शेगाव नाका चौकापर्यंत जातानाचा उजव्या बाजूकडील भाग, नंतर शेगाव नाका ते पोटे रिंग रोड चौकापर्यंत जाताना उजवीकडील परिसरातील रहिवासी। ठीक आहे, हे जे एरियातले लोक आहेत हे या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात। आणि महिलांना जर तुम्हाला अर्ज भरताना काही अडचण येत असेल, हा जो पत्ता दिलेला या पत्त्यावर डायरेक्ट तुम्ही भेट देऊ शकता। गांधी चौकात दत्त पॅलेस आहे त्या ठिकाणी यांचं ऑफिस आहे। पहिली जागा आहे अंगणवाडी सेविका उर्दू भाषिक, यामध्ये गवळीपुरा आणि लालसापुरा, नवी वस्ती बडनेरा या अंतर्गत ही जागा भरल्या जाणार आहे। ठीक आहे, गवळीपुरा आणि नालसापुरा अंगणवाडी सेविका उर्दू भाषिक 2 जागा आहे। तर अंगणवाडी मदतनीस उर्दू भाषिक 1 जागा आहे आणि नकटगंज, नवी वस्ती बडनेरा या अंतर्गत महिला अर्ज आपला भरू शकतात। नंतर अंगणवाडी मदतनीस मराठी भाषिक 10 जागा आहे। तर यामध्ये अंतर्गत क्षेत्र बघा, राहटगाव प्लॉट, वढाळी, फ्रेझरपुरा, सुशीलनगर, बेलपुरा, जनतानगर, कैलासनगर, जुनी वस्ती बडनेरा, नवी वस्ती बडनेरा या अंतर्गत ज्या महिला रहिवासी आहे ते आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात। ठीक आहे, तर अंगणवाडी केंद्र क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे आणि अंगणवाडीचे नाव या ठिकाणी दिलेले आहे। ठीक आहे, तर तुम्ही जर या कार्यालयाअंतर्गत रहिवासी असाल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात।
सरस पदासाठी एक एक जागा असणार आहे आणि कोणतीही महिला या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात. यामध्ये कॅटेगरीचा काही उल्लेख केलेला नाही आहे. ठीक आहे महिलांनो, ते खूप आनंदाची बातमी आहे. तर ज्या महिला पात्र आहे, 12वी पास आहे, संबंधित एरियातले रहिवासी असाल तर तुम्ही अर्ज आपला या ठिकाणी भरून घ्यायचा. हा अर्ज दिलेला आहे, हा अर्ज भरायचा आणि दिलेल्या पत्त्यावर स्वतः नेऊन द्यायचं. 17 सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे. तुमची नियुक्ती या ठिकाणी कशा प्रकारे केली जाते? 80% जास्त गुण असेल, त्यांना 60 गुण दिलेले, तसे कमी मार्क्स तसे तुमचे मार्क्स या ठिकाणी कमी केला जाईल. ठीक आहे. ग्रॅज्युएशन असेल 10 गुण एक्स्ट्रा भेटेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 4 गुण एक्स्ट्रा भेटेल, डी.एड असेल तर 2 गुण जास्त भेटेल, विधवा असेल तर 10 गुण, एस.टी कॅटेगरीला 5 गुण जास्त, ओबीसी कॅटेगरीला 3 गुण जास्त. ठीक आहे. तर अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असेल तर 2 गुण जास्त. तर अशा 100 गुणाच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर पात्र असाल तर अर्ज भरायचा आणि दिलेल्या पत्त्यावर डॉक्युमेंट लावून जमा करायचा. तर महिलांना ही खूप आनंदाची बातमी आहे. तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. लक्षात ठेवायचं, 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या दरम्यानच आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे. 17 सप्टेंबरची अंतिम तारीख आहे आणि 2 सप्टेंबरपासून तुम्ही आपला जो अर्ज हा जमा करू शकता. तर संपूर्ण पीडीएफ आणि अर्ज लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि याच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.